आज आपण ऐकणार आहोत एक रंजक गोष्ट, निळा कोल्हा. एका घनदाट जंगलात एक कोल्हा राहत होता. तो थोडासा भित्रा होता. रोज अन्न शोधताना त्याला खूप त्रास व्हायचा, कारण मोठे प्राणी त्याला नेहमी हाकलून लावायचे. एके दिवशी अन्नाच्या शोधात तो जंगलाबाहेर गावाकडे गेला. गावात कुत्र्यांनी त्याला पाहिले आणि जोरात भुंकत त्याच्या मागे धावू लागले. घाबरलेला कोल्हा जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागला. पळता पळता तो चुकून एका रंगाऱ्याच्या घरात शिरला आणि निळ्या रंगाने भरलेल्या मोठ्या ड्रममध्ये पडला. काही वेळाने तो बाहेर आला, पण आता त्याचे संपूर्ण शरीर निळ्या रंगाने रंगले होते. कुत्र्यांना तो ओळखूच आला नाही, त्यामुळे ते निघून गेले. कोल्ह्याने स्वतःकडे पाहिले आणि त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. निळा कोल्हा आता आत्मविश्वासाने पुढे चालू लागला. गाव मागे राहू लागलं. हळूहळू जंगल त्याच्या सभोवताली उभं राहिलं. आता तो या नवीन रंगाच्या जोरावर काहीतरी मोठा करणार होता. जंगलातील प्राणी त्याला पाहताच घाबरून पळायला लागले. कोल्ह्याने स्वतःला देवांनी पाठवलेला जंगलाचा राजा असल्याचे सांगितले. सिंह, वाघ, हत्ती आणि इतर प्राणी आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी त्याला आपला राजा मानले. आता कोल्ह्याचे आयुष्य बदलले. त्याला रोज स्वादिष्ट अन्न मिळू लागले. सर्व प्राणी त्याची सेवा करू लागले आणि तो आनंदात राहू लागला. पण त्याने इतर कोल्ह्यांना जंगलातून दूर हाकलून दिले, कारण त्याला ओळख पटण्याची भीती होती. काही दिवस सगळं छान चाललं. एके रात्री दूर जंगलात कोल्ह्यांचा आवाज घुमू लागला. हुआ हुआ. तो आवाज ऐकताच निळा कोल्हा स्वतःला आवरू शकला नाही आणि तोही ओरडू लागला. ते पाहून सिंह आणि इतर प्राण्यांना सत्य कळले की तो साधाच कोल्हा आहे. सर्व प्राणी खूप रागावले आणि त्यांनी त्याला फसवणूक केल्याबद्दल दोष दिला. प्राण्यांनी त्या खोटारड्या कोल्ह्याला जंगलातून हकलून दिले. लाजलेला कोल्हा पुन्हा एकटा झाला. त्याला समजले की खोटीपणाने मिळालेला मान कधीच टिकत नाही. म्हणूनच मुलांनो, खोटेपणाने मिळालेला मान आणि आदर कधीच टिकत नाही.